तर नमस्कार मंडळी ताईनी ना मी आत्ता एक जस्ट व्हिडिओ काढला होता चिंगीनी. तर ते ताई बोलले का मला बोलायचं व्हिडिओमध्ये. तर ताई बोला, काय बोलता? हे असं दुखणं आहे का लेडीज काही गोष्टी डॉक्टरला किंवा कोणाला सांगायला घाबरतात किंवा लाजतात, पण इथे येऊन तुम्ही एकदा अनुभव घ्या. ह्या ताई आणि दादा एकदम फॅमिली सारखं, एखादा आपला भाऊ किंवा आपली बहीण असताना आपलं दुःख समजून घेता, पूर्ण क्लिअर आपल्याला माहिती सांगतात. रोज रील बघते त्यांच्या, आणि एकदा अवश्य येऊन भेटता कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर. आता तुम्हाला गर्दी बघून तर अंदाज आलाच असेल का औषध खरं आहे का खोटं आहे का डुप्लिकेट आहे बापून नाही खरंय, बाय उभारायला पण जागा नाही त्यांच्या घरामध्ये. औषध चांगलं असल्यामुळे कसं आहे आपण कोणाचं वाईट नाही करत. पैशासाठी हवं, पैशासाठी नाही करत. ऑपरेशन करून आता तिसऱ्यांदा इथं आहे मी काय पांडुरंगाची कृपा माझ्यावर होणार आहे. ताईन भाऊजीमुळे मी क्लिअर होणार का होईल होईल 100% सगळी आम्हाला आपण जी घेतलेली आहे म्हणजे त्या लोकांना फक्त आपण पैसा म्हणून तर नाहीये, तर लोक म्हणतात ते तुम्ही फ्रॉड करतात ते. जेव्हा घरी येतात ना तेव्हा घरी समजत का यांच्या मागे किती गणगण असतात ते. तर सगळेजण म्हणतात ते तुम्ही फोन का उचलत नाही, एक पेशंट माणूस ठेवा. आता घरी एवढंच जण 2 जण असून आता एक ठिकाण तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, एक सोडून आम्ही घरामध्ये 4-4 जण घरी असतोच आहे. म्हणजे जेवढं आपण सांगितलेलं आहे का तुम्ही कुठे न फसता जर आपल्या घरी आले तर घरी 100% तुम्हाला औषध भेटणारच आहे. आणि तुम्ही आल्यानंतर 1 तास तर गर्दीमध्ये थांबले असतील तर तुम्हाला म्हणजे भेटतं का नाही भेटतं सगळ्यांना होतच आहे. पण तुम्ही आल्यानंतर 100% तुम्हाला औषध भेटलं का नाही भेटलं. आणि औषधाची किंमत पण एकदम कमी. आपण नाही, लोक आपल्या नावाखाली घेतात ना 2-2.5 हजार 3,000 4,000 असे घेतात ते. आपण त्याचं नाहीये. घरी आल्यानंतर तुम्हाला सविस्तर तुम्हाला सांगू पण त्रास काय होतो आणि त्यानुसारच तुम्हाला औषध देणार आहे. आणि आपलं काय एवढं म्हणजे काय एवढं जास्त औषध नाहीये आपलं. औषध नाही पण गुण चांगले आहे ना. आज एवढे लोक कुठून येऊ राहिले, नाशिक येऊ राहिले, बीड येऊ राहिले, बीडच्या